नगर शहरात दमदाटी दहशत माजवण्याचे प्रकार सध्या सुरू झाले आहेत। ज्या पद्धतीनं पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक परिसरात रात्री अपरात्री रस्त्यावर कोयता आणि लाकडी दांडके घेऊन गाड्यांची तोडफोड करत फिरणारे गुंड मवाली यांचं प्रस्थ माजलं होतं, तसंच आता नगरमध्येही सुरू झालं आहे। नगर शहरात प्रेमदान हडको परिसरात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून अशा प्रकारे गाड्यांची तोडफोड सुरू आहे। अज्ञात टोळक्यानं ही तोडफोड केल्याचं प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। पोलिसांनी या प्रकरणी त्वरित गुन्हा दाखल करून घेऊन आरोपींना पकडावं आणि हे प्रकार थांबवण्यासाठी परिसरात गस्त वाढवावी यासाठीची मागणी रहिवाशांनी केली आहे। असं न घडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही रहिवाशांनी दिलेला आहे। काल संध्याकाळी 11:30 ते 12च्या दरम्यान प्रेमदान हडको सावेडी या परिसरामध्ये अत्यंत अशी दहशत माजविणारी घटना ही घडलेली आहे। इथल्या रहिवाशांच्या जवळपास 3 ते 4 फोर व्हीलर, 2 रिक्षा आणि आणखीन गाड्या, या गाड्यांच्या काचांवर दगड घालून येथे दहशत माजविण्याचा हा उद्योग गेल्या 4-5 महिन्यापासून आता ही दुसरी-तिसरी वेळ आहे। तर ही घटना वारंवार या ठिकाणी घडत आहे आणि त्यासाठी मला ज्यावेळेस नागरिकांचा फोन आला तर मी इथं उपस्थिती लावली आणि त्यानंतर पोलिसांना देखील एक कळवण्यात आलं आणि कळवून त्यांना इथं बोलवण्यात आलं। तर त्यांना देखील आम्ही हे सांगितलं की गेल्या 5-6 महिन्यापासून आता ही तिसरी वेळ आहे। इथं प्रेमदान हडकोमध्ये अनेक व्यापारी आहेत, सोन्याचे व्यापारी आहेत, किराणा दुकान देखील आहे। पण मागच्या 2 महिन्यापूर्वी देखील काही दुकानांवर एक दगड मारण्याचा प्रकार हा घडला होता। त्याच्या आधी 2 महिन्यापूर्वी घरांवर दगड मारण्यात आली होती आणि हे अशा प्रकारची दहशतीचं वातावरण आज प्रेमदान हडको या परिसरामध्ये पसरलेलं आहे। तर त्यामुळं आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या प्रकरणामध्ये कडक अशी कारवाई करण्यात यावी, नाहीतर जर कारवाई करण्यात नाही आली तर एक मोठं तीव्र प्रकारचं आंदोलन आम्ही सगळं प्रेमदान हडको वासियांच्या वतीने तोफखाना पोलीस स्टेशन येथे घेऊन जाणार आहोत। सोमवारी पहाटेच्या सुमारास 5 ते 6 गाड्यांची तोडफोड करण्यात आली, त्यामुळे मोठं नुकसान झालं आहे। पोलिसांनी हे प्रकार थांबवण्यासाठी बीट मार्शलला सतर्क करावं आणि अशा गुंडांवर लक्ष ठेवून त्यांना पकडावं अशी मागणी रहिवाशांमधून करण्यात येत आहे।